गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं होतं? सगळ्यात फर्स्ट आपण बघितलं होतं डेटा ऑब्जेक्ट्स काय असतात, त्याच्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप, त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ डेटा स्ट्रक्चर आणि बेसिक ऑपरेशन्स तुम्ही कोणकोणते डेटा स्ट्रक्चरवर परफॉर्म करू शकता. ओके, हे होते आपले लास्ट लेक्चरचे पॉईंट्स जे की आपण डिटेलमध्ये बघितले होते. आता आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहे, दॅट इज टाइप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चरचे टाइप्स. ओके, आता डेफिनेशन ऑफ डेटा स्ट्रक्चर मध्ये काय बघितलं होतं? डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? तर डेटा स्ट्रक्चर इज द वे इन विच वी कॅन स्टोर डेटा इन कॉम्प्युटर मेमरी. ओके, ही होती डेटा स्ट्रक्चरची सिंपल वर्ड्स डेफिनेशन. आता ह्या डेफिनेशनच्या बेसिसवर डेटा स्ट्रक्चरला जनरली 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे. एक तर लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि सेकंड इज नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. तर लिनियरमध्ये पण डिफरंट टाईप्स आहे आणि नॉन लिनियरमध्ये पण काही टाईप्स आहेत. तर वन बाय वन आपण प्रत्येक टाईप बघणार आहे. सगळ्यात फर्स्ट टाईप्स ऑफ डेटा स्ट्रक्चरला 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. लक्ष द्या, टाइप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर्स. डेटा स्ट्रक्चर्सला जनरली 2 पार्ट्समध्ये काय केलंय? डिवाइड केलेलं आहे. 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. फर्स्ट लिनियर डेटा स्ट्रक्चर, सेकंड नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. आता लिनियर डेटा स्ट्रक्चरची डेफिनेशन काय असते, नॉन लिनियरची काय असते ते आपण बघणार आहे. लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे असा डेटा स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये सिक्वेन्शियली डेटा स्टोर केलेला असतो. सिक्वेन्शियली म्हणजे काय? एकानंतर एक डेटा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला काय करायचं आहे? एखाद्या स्टुडंट्स एखाद्या वर्गाची सपोज ची SYBCS च्या स्टुडंट्सची माहिती स्टोर करायची. तर त्याच्यासाठी आपण काय करणार? त्याच्यासाठी 1 बाय 1 लिनियरली आपल्याला डेटा स्टोर करावा लागेल. लिनियर म्हणजे काय? तर सिक्वेन्शियल अरेंजमेंट ऑफ डेटा इज लिनियर डेटा स्ट्रक्चर. आणि नॉन लिनियर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सिक्वेन्स मेंटेन केला जात नाही, दॅट इज द नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. आता लिनियर डेटा स्ट्रक्चरचे डिफरंट टाइप्स आहे आणि नॉन लिनियरचे पण डिफरंट टाइप्स आहेत. तर सगळ्यात फर्स्ट आपण बघणार आहे लिनियर डेटा स्ट्रक्चरमध्ये कोणकोणते डेटा स्ट्रक्चर्स यूज होतात. तर
इथं बघा, आता मी काय केलं, लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे असे डेटा स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये सिक्वेन्स मेंटेन केला जातो, नॉन लिनियर ज्याच्यामध्ये काही सिक्वेन्स अरेंजमेंट नसते. आता लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये असतं ॲरे, लिंक लिस्ट, क्यू आणि स्टॅक. हे आता फक्त नावं राईट करून दिलेले आहे. प्रत्येक नावावर तुमचा एक एक चॅप्टर ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ॲरे तुम्हाला माहितीच आहे. ॲरे म्हणजे काय, जर सेम डेटा टाईपची व्हॅल्यू स्टोअर करायची असेल, लार्ज अमाऊंट ऑफ डेटा स्टोअर करायचा असेल तर आपण ॲरे हा डेटा टाईप काय करतो, यूज करतो. ओके, तर ॲरे ॲज अ डेटा स्ट्रक्चर आपण कसं यूज करणार ते आपण बघू. ॲरे हा काय आहे, लिनियर डेटा स्ट्रक्चर. लिनियर डेटा स्ट्रक्चर का म्हटलंय तर हे बघा, ॲरे कसा आपण क्रिएट करतो. फॉर एक्झाम्पल, इन ए ॲरे ऑफ 10. 10 म्हणजे काय, 10 म्हणजे आपल्याला एक ॲरे क्रिएट करायचा आहे. 10 मेमरी ॲलोकेशन म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला 10 इंटिजर व्हॅल्यूज स्टोअर करायच्या आहेत. तर तुमचं मेमरी ॲलोकेशन कसं होणार, 0 to 9. इथं तुम्ही 1 to 10 व्हॅल्यूज काय करू शकता, स्टोअर करू शकता. तर इथं काय केलं, 1 by 1 व्हॅल्यूज स्टोअर केल्या, सिक्वेन्स मेंटेन केलं. म्हणून आपण काय म्हटलं, ॲरे हा जो डेटा स्ट्रक्चर आहे तो कसा आहे, लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं, याचा आपण डिटेल स्टडी करणार आहे की ॲरेमध्ये मेमरी ॲलोकेशन करताना आपण डिफरंट ॲड्रेसवर कसं डेटा स्टोअर करू शकतो. हे पुढची कन्सेप्ट आहे. आत्ता फक्त एवढं लक्ष द्या की ॲरेमध्ये काय करतोय आपण, सिक्वेन्स मेंटेन करतो. म्हणून हा कसा झाला, लिनियर डेटा स्ट्रक्चर. हे झालं ॲरे. सेकंड आहे लिंक लिस्ट. आता लिंक लिस्ट म्हणजे काय असतं तर लिंक लिस्ट हा टॉपिक बघायचा आहे. आता लिंक लिस्ट म्हणजे काय, हे जे काही आपण डेटा स्ट्रक्चर यूज करतो कशासाठी करतोय तर डेटा व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. तर आपल्याला आता सपोज काय करायचं आहे, 5 नंबर आहे ते स्टोअर करायचे. ओके, फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 हे नंबर आपल्याला लिंक लिस्टमध्ये स्टोअर करायचे. तर लिंक लिस्टचा फॉर्मॅट असा असतो, याच्यामध्ये काय असतं, लिंक लिस्टला 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलं जातं. एकामध्ये डेटा व्हॅल्यू स्टोअर होती, हे असे 5 नंबर स्टोअर होणार. जो हा सेकंड असतो, सेकंड पार्ट हा असतो तुमचा पॉइंटर, जो की काय करतो, नेक्स्ट व्हॅल्यू कोणत्या ॲड्रेसवर स्टोअर आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन ह्या पॉइंटरमध्ये तुम्हाला दिलेली असते. समजतंय का. लिंक लिस्ट म्हणजे काय तर लिंक लिस्ट म्हणजे अशी लिस्ट ज्याच्यामध्ये काय केलेले असतात, हे नोड्स, याला आपण नोड म्हणतो. हा जो पूर्ण आहे ना तुमचा ज्याच्यामध्ये डेटा आणि पॉइंटर आहे याला आपण म्हणतो नोड. आणि ह्या नोडमध्ये काय असतं, फर्स्ट नोड, सेकंड नोड, थर्ड नोड. ह्या नोडमध्ये काय असतं, नोडला 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलं. फर्स्ट इज डेटा व्हॅल्यू आणि सेकंड इज पॉइंटर. पॉइंटर मध्ये काय असतं तर नेक्स्ट व्हॅल्यू कुठं स्टोअर केलेली आहे त्याचं ॲड्रेस असतं. समजतं. ही झाली तुमची लिंक लिस्ट. याच्यामध्ये पण काय केलं, 1 by 1 व्हॅल्यू स्टोअर केली, सिक्वेन्स मेंटेन केल्या जाते. म्हणून
हा जो डेटा स्ट्रक्चर आहे हा कसा आहे लिनियर डेटा स्ट्रक्चर. हा झाला तुमचा लिंक लिस्ट. आता क्यू. क्यू म्हणजे काय तर हे समजलंय लिंक लिस्ट. आता मी तुम्हाला क्यूचं एक्झाम्पल सांगणार. क्यूचा फॉर्मेट कसा असतो इकडे लक्ष द्या. आता क्यू म्हणजे काय सिंपल क्यू हा इंग्लिश वर्ड आहे. क्यू म्हणजे काय तर एका लाईन. ओके. आता आपल्याला काय करायचंय एका लाईन म्हणा नाहीतर एका लेवलवर काय करायचंय डेटा स्टोअर करायचा आहे. मागचं एक्झाम्पल घेऊ जर आपल्याला काय करायचंय 1 2 3 4 5 अशा 5 व्हॅल्यूज स्टोअर करायच्या कशामध्ये क्यू मध्ये स्टोअर करायच्या. तर त्याच्यासाठी क्यूचा फॉर्मेट असा असतो एक फ्रंट पॉइंटर असतं आणि एक रिअर असतं. फ्रंट म्हणजे काय ज्याच्या थ्रू आपण व्हॅल्यूज काय करतो ऍड करतो आणि रिअर काय जिथून व्हॅल्यूज आपण काय करतो रिट्रीव्ह करतो. फॉर एक्झाम्पल इथं आपण काय करणार 1 व्हॅल्यू स्टोअर करणार. 1 व्हॅल्यू जर आपल्याला क्यू मध्ये स्टोअर करायची आहे तर कशा थ्रू करणार तर फ्रंट पॉइंटर थ्रू. आणि एखादी व्हॅल्यू जर क्यू मधून काढायची असेल तर आपण काय करतो रिअर थ्रू ती व्हॅल्यू काढतो. ओके. हे आता मी फक्त शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते. आपल्याला पूर्ण चॅप्टर्स बघायचे. लक्षात आलं का काय काय बघितलं ॲरे म्हणजे काय असतं सिक्वेन्स मेंटेन केलेला असतो म्हणून याला आपण लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणतो. लिंक लिस्ट बघितलं. लिंक लिस्टमध्ये काय असतं एक डेटा व्हॅल्यूज नोड असतो त्याला 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं असतं. एकामध्ये आपण डेटा व्हॅल्यूज स्टोअर करतो आणि एकामध्ये पॉइंटर ज्याच्यामध्ये काय असतो नेक्स्ट डेटा व्हॅल्यूचा ॲड्रेस असतो. सेम प्रोसेस आपण काय करतो लास्टपर्यंत करत जातो. आता क्यू मध्ये फक्त लक्ष काय द्या 2 पॉइंटर असतात फ्रंट आणि रिअर. एका टू व्हॅल्यू इन्सर्ट होती एका टू व्हॅल्यू डिलीट होती. ओके. लास्ट आहे तुमचं स्टॅक. तर स्टॅक जे आहे हे पण ॲरे सारखंच असतं. स्टॅकचा फॉर्मॅट हा असा. ओके. ॲरे पण आपण असंच क्रिएट करतो. स्टॅक मध्ये आपण ऑपरेशन्स परफॉर्म करतो. काय ऑपरेशन्स परफॉर्म करतो तर पुश ऑपरेशन. कशासाठी पुश म्हणजे काय डेटा व्हॅल्यू इन्सर्ट करायची. फॉर एक्झाम्पल हेच एक्झाम्पल घेऊन 5 व्हॅल्यूज काय करायच्या इन्सर्ट करायच्या. तर सगळ्यात फर्स्ट 1 केलं 2 केलं 3 केलं 4 and 5. ओके. या 5 व्हॅल्यूज आपण काय केल्या स्टॅक मध्ये इन्सर्ट केल्या युजिंग द पुश ऑपरेशन. आता ह्या व्हॅल्यूज रिट्रीव्ह करायच्या झाल्या तर पॉप ऑपरेशन आपण काय करतो यूज करतो. पॉप म्हणजे काय व्हॅल्यूज काढायच्या व्हॅल्यूज रिट्रीव्ह करायच्या. आणि हे जे लास्ट असतं जिथं जाऊन त्या व्हॅल्यूज थांबल्या आपण 5 व्हॅल्यू घेतल्या जर जास्त असेल तर जास्त व्हॅल्यूज इन्सर्ट होणार. म्हणजे लास्ट व्हॅल्यू असतील ते असतं तुमचं स्टॅक टॉप. ओके. हे वर्ड्स लक्षात घ्या. पुढे आपल्याला
दोन्ही कन्सेप्ट यूज करतो, दॅट इज लास्ट इन फर्स्ट आउट. क्यू मध्ये जी कन्सेप्ट यूज करतो दॅट इज द FIFO. FIFO म्हणजे काय? द फर्स्ट इन फर्स्ट आउट. जी व्हॅल्यू पहिल्यांदा येते तीच व्हॅल्यू काय होती? रिट्रीव्ह होती आणि मग नेक्स्ट व्हॅल्यू काय होती? स्टोर. समजतंय का? हे आपण बघणारच आहे. तर फक्त नाव तुम्हाला सांगितलंय की लिनियर डेटा स्ट्रक्चर कोणकोणते असतात. बघायला आम्ही चॅप्टर बघ शॉर्टमध्ये सांगितलंय. समजलंय का? काही डाऊट असेल तर कमेंट्स काय करा, विचारा. हे झालं तुमचं लिनियर डेटा स्ट्रक्चर, ॲडिंग, रिप्लेस, रिव्ह्यू आणि आता आपण बघू नॉन लिनियर. नॉन लिनियर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सिक्वेन्स मेंटेन केला जात नाही, दॅट इज द नॉन लिनियर. त्याचे पण दोन एक्झाम्पल, ट्री आणि ग्राफ. तर ट्री म्हणजे काय आणि ग्राफ म्हणजे काय? तर ते पण दोन चॅप्टर्स आहेत. ते तुम्हाला ह्या सेटला नाही नेक्स्ट सेटला ते पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. ट्री कसा असतो, ग्राफ कसा असतो, इथं ड्रॉ करून टाकतो. आता सगळ्यात फर्स्ट आहे ट्री ना. ट्री ड्रॉ करून टाकू. हा जो मी ड्रॉ केला हा आमचा ट्री ड्रॉ केला. ट्री म्हणजे काय? आता डेटा स्ट्रक्चर कशासाठी यूज करतो? व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. तर हा जो ट्री मी ड्रॉ केला कशासाठी? व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. बरोबर. मागचंच एक्झाम्पल घेऊ. 1 to 5 काय करायचं? नंबर स्टोअर करायचे. तर 1 2 3 4 5 ओके. असे नंबर आपण काय केले? स्टोअर केले इन द ट्री फॉर्म. आता ट्रीला नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर का म्हटलं? तर ट्री मध्ये काय होतं? सिक्वेन्स मेंटेन झाला का बघा. सिक्वेन्शियली डेटा अरेंज झालाय का? नाही झाला. इथं डिफरंट लेवल दिलेले असतात. ही झाली लेवल 0, ही झाली लेवल 1, ही झाली लेवल 2. बट एखाद्या लेवलवर एकच डेटा आयटम येईल म्हणजे जे सर्व काढायला आपण काय म्हणतो? नोड. ओके. तर एखाद्या लेवलवर एक नोड, दुसऱ्या लेवलवर 2 नोड, तिसऱ्या लेवलवर 1 2 3 4 नोड. तर इथं कसं क्लासिफिकेशन झालं? हायरार्चिकल क्लासिफिकेशन झालं. इथं काही सिक्वेन्स मेंटेन केला गेला का? नाही. तर असे डेटा स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये काही सिक्वेन्सच मेंटेन केला जात नाही, दॅट इज द लिनियर डेटा स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल ट्री. आता हा मी ट्री ड्रॉ केलाय. ट्री मध्ये काय केलं? लेवल 0, लेवल 1, लेवल 2. तर इथं पहिल्या लेवलवर एकच डेटा नोड आहे, सेकंड लेवलवर 2 आहे, थर्ड लेवलवर 4 आहे. काही सिक्वेन्शियल अरेंजमेंट केलेली नाही. ओके. हा झाला तुमचा ट्री. असाच ग्राफ पण असतो. पण ट्री आणि ग्राफ मध्ये डिफरन्स आहे. आता मी तुम्हाला ग्राफ काढून दाखवते एखादा आणि डिफरन्स आहे.
डिफरन्स वाटतो पहिल्या डायग्राममध्ये आणि सेकंड डायग्राममध्ये काय डिफरन्स आहे तर ट्रीमध्ये सायकल फॉर्म होत नाही आणि ग्राफमध्ये काय होतं सायकल फॉर्म होती म्हणजे काय तर हे बघा इथं काय केलं आपण प्रत्येक ॲरोला डायरेक्शन दिलेलं आहे पहिलं त्यांचा आपण 1 2 3 4 5 व्हॅल्यूज डेटा स्टोर करायच्या बट आपण तेच पॉईंट्स येणार याच्यामध्ये लेवल्स दिलेले आहे काही सिक्वेन्स मेंटेनन्स केलेलं नाही तुम्ही 4 आणि 5 इथं पण स्टोर करू शकता इथं पण बरोबर का पहिली रिकामेच पडलेले तर जिथं काही सिक्वेन्स मेंटेन केला जात नाही दॅट इज द लिनियर डेटा स्ट्रक्चर ट्रीमध्ये सायकल फॉर्म होत नाही आणि ग्राफमध्ये सायकल फॉर्म होते सायकल फॉर्म कशी होती तर एकाच नोडला आउटवर्डचा पण ॲरो असतो आणि इनवर्डचा पण ॲरो असतो म्हणजे एकाच नोडमधून काय होतं इनकमिंग पण आहे आणि आउटगोइंग पण आहे तर त्याच्यामुळे इथं काय होतं सायकल फॉर्म होतं आता इथं काय झालं ही सायकल फॉर्म झाली हे असा कन्सेप्ट ट्रीमध्ये नव्हतं ओके समजतंय हे झालं तुमचं डेटा स्ट्रक्चर्सचे टाईप किती टाईप्स बघितले आपण लिनियर नॉन लिनियरमध्ये 4 पॉईंट्स आणि याच्यामध्ये 2 पॉईंट्स आपण बघितले आता जे पॉईंट्स मी आता एक्सप्लेन केले त्याच्याच बेसिसवर तुम्ही काय करू शकता 4 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो डिफरन्स बिटवीन लिनियर डेटा स्ट्रक्चर अँड नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर तर 1 बाय 1 पॉईंट्स तुम्ही एक्सप्लेन करू शकता का जे आता मी एक्सप्लेन केलं तेच काय करायचं आहे तिथं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे सांगू का एक 4 पॉईंट्स मी सांगते ओके लिनियर आणि नॉन लिनियरमध्ये काय डिफरन्स आहे हे क्लिअर झालंय का नेक्स्ट पॉईंट घेऊ आपण लिनियर डिफरन्स बिटवीन लिनियर डेटा स्ट्रक्चर अँड नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर difference between linear and non-linear data structure. दो कॉलम करो. Linear data structure, non-linear data structure. 2-4 पॉइंट्स मी एक्सप्लेन करते तुम्हाला. सगळ्यात फर्स्ट पॉइंट काय सांगितलं होता, लिनियर डेटा स्ट्रक्चर इज द डेटा स्ट्रक्चर इन विच सिक्वेन्स आर मेंटेन. नाही तर तुम्ही असं एक्सप्लेन करू शकता, लिनियर डेटा स्ट्रक्चर is said to be linear if its elements form a sequence or a linear list.
फर्स्ट पॉइंट मी काय राईट केला, डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर DS म्हणजे डेटा स्ट्रक्चर. ओके, डेटा स्ट्रक्चर इन विच डेटा एलिमेंट्स फॉर्म सिक्वेन्स. ज्याच्यामध्ये सिक्वेन्स फॉर्म होतो ते डेटा स्ट्रक्चर असतात लिनियर डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर इन विच डेटा एलिमेंट्स डू नॉट फॉर्म सिक्वेन्स इज नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. आणि असे डेटा स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये डेटा एलिमेंट सिक्वेन्स फॉर्म करत नाही ते असतात तुमचे नॉन लिनियर. हा झाला फर्स्ट पॉइंट, त्यांची डेफिनेशन, लिनियरची डेफिनेशन आणि नॉन लिनियरची. आता सेकंड पॉइंट, सेकंड पॉइंट काय राईट केला आहे, दे आर इझी टू इम्प्लिमेंट इन कम्प्युटर मेमरी. आणि इकडे काय राईट केलं, दे आर डिफिकल्ट टू इम्प्लिमेंट इन कम्प्युटर मेमरी. जर आता तुम्हाला कम्प्युटरच्या हार्ड डिस्क मध्ये डेटा स्टोअर करायचा झाला तर जर तुम्ही सिक्वेन्शियली अरेंज केला असेल तर तुम्ही काय करू शकता, सिक्वेन्समध्ये डेटा ॲड्रेस देऊ शकता. सिक्वेन्समध्ये डेटा ॲड्रेस दिला तर तुम्ही इझिली काय करू शकता, त्या डेटा ॲड्रेसवर जाऊन तुमचा डेटा स्टोअर करू शकता. ओके, तर लिनियर डेटा स्ट्रक्चर जर यूज केलं, सिक्वेन्शियली डेटा जर स्टोअर केला तर तो तुम्हाला इझी जातो स्टोअर करण्यासाठी. आणि इथं काय दिलेलं आहे, इथं काय होतो, ग्राफ क्रिएट होतो, ट्री क्रिएट होतो. तर सिक्वेन्स मेंटेन होत नाही म्हणून तुम्हाला डेटा रिट्रीव करण्यासाठी म्हणा, मॅन्युअल स्टोअर करण्यासाठी काय होतं, अवघड जातं. हा झाला तुमचा सेकंड पॉईंट. अजून 2 पॉईंट्स घेऊ, हे रफ करू का, नेक्स्ट 2 पॉईंट घेऊ. नेक्स्ट